मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, पेरूच्या प्लॉटमध्ये सेटिंग सुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची व गंभीर समस्या आपल्याला जाणवते ती म्हणजे आपल्याला जे काही फुलं आहे ते फुलं सेट झाल्यानंतर ते काय आहे, त्याची फुलांची ड्रॉपिंग हे होते. व मित्रांनो, त्याचबरोबर जे काही पेरूचं झाड आहे ते पूर्णपणे स्ट्रेसमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, त्यामध्ये मग आपल्याला एक जबरदस्त फवारणी व फर्टिगेशन त्यामध्ये करायचं आहे. तर मग मित्रांनो, काय करायचं आहे, आपल्याला आर्थोसॅलिसिलिक ॲसिड असलेलं कोणतंही एक प्रोडक्ट घ्यायचं आहे व त्याची आपल्याला फवारणी करायची आहे. मग त्याच्यामध्ये आपण जे काही सिलिक्झॉल किंवा जे काही सिलॅमॉल आहे हे आपण 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करू शकतो. व त्याचबरोबर आपल्याला हे जे काही सिलिकॉन आहे ते ड्रिपमधून देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही SLR7 हे जे काही पावडर बेस सिलिकॉन आहे त्याचा वापर आपल्याला एकरी 5 किलो ड्रिपद्वारे करायचा आहे, जेणेकरून जे काही आपलं जे पेरूचं झाड आहे ते स्ट्रेसमध्ये जाणार नाही व आपली सेटिंग भरपूर होऊन त्या ठिकाणी आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. धन्यवाद.